तर आज या ठिकाणी भारतीय दलित तंत्रचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिंदे सर, सचिव शामरावजी सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या महासचिवपदी माझी निवड करण्यात आली आहे। त्या निवडीचं पत्र या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय RSC न्यूजचे संपादक आणि भारतीय दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय वैजनाथ गायकवाड सर, त्याचप्रमाणे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय माणिकराव बनसोडे सर, या दोघांनी पत्र मिळाल्याबरोबर मला फोन केला आणि या ठिकाणी जी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे त्या क्रांतीच्या उद्देशून त्यांनी हे निवड जे पत्र आहे त्यांनी मला इथं रेल्वे स्टेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी निमंत्रित केलं आणि सन्मानपूर्वक माझा पुष्पहार, शाल आणि हे नियुक्तीपत्र देऊन, निवडपत्र देऊन या ठिकाणी त्यांनी माझा यथोचित सत्कार केला आहे। त्याबद्दल त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घेतो। आणि या संघटनेला सामाजिक संघटना असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचा वलय नसताना फक्त सामाजिक संघटना म्हणून या ठिकाणी ज्या काही परळी तालुका, जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये अन्याय अत्याचार असतील त्यांना वाचा फोडण्याचं काम, मला जे पद दिलेलं आहे त्या पदाचा वापर करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामाजिक संघटन काय असतं याचा परिपाक काही दिवसामध्येच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना, या जनसमूहाला, तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना कळेल की खरं संघटन काय असतं। आणि सामाजिक संघटन जर आपण खरं उभं केलं तर ही एक दबावशक्ती असते, जी दबावशक्ती पूर्वी भारतीय दलित पॅंथर म्हणले की लोक घाबरायचे, तीच जी पूर्वकल्पना होती भारतीय दलित पॅंथरची, तीच संकल्पना घेऊन, तो मोठा विचार घेऊन, कारण आज राजकारणाचा काहीही संबंध नसताना कुठल्या खालच्या थराला राजकारण गेलं आहे हे आपण सगळ्यांनी आज बघत आहात। कारण राजकारणामध्ये जे प्रिन्सिपल, जे तत्त्व असतात त्या तत्त्वाचा काही देणेघेण नाही। जिधर बम उधर हम अशी ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। म्हणून याला कंटाळून खऱ्या अर्थानं सामाजिक संघटन म्हणून मी भारतीय दलित पॅंथरच्या या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि त्या भारतीय दलित पॅंथरच्या जे काही ध्येय उद्दिष्ट असतील, अटी शर्ती असतील त्यांना अधीन राहून या ठिकाणी काम वाढवण्याचं काम या ठिकाणी मी शब्द देतो आणि थांबतो। जय भीम। जय भीम।